आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यानंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून परवानगी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी जयराम चाटे तब्बल 14 महिन्यानंतर काही तासांसाठी जेल बाहेर येणार आहे। त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचं 2 मार्च रोजी तांबवा गावात निधन झालं। हिंदू धर्म परंपरेनुसार निधनानंतर 12व्या दिवशी होणारा धार्मिक विधी महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या विधीस उपस्थित राहण्यासाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष परवानगी मागितली होती। या अर्जावर 6 मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवलेला होता। मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयानं आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली। न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचं शुल्क स्वतः भरावं लागणार आहे। न्यायालयानं घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे। दरम्यान जयराम चाटेच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज दाखल झाल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता। धार्मिक विधीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी केला होता। धनंजय देशमुख म्हणाले होते की आरोपीचे नातेवाईक जे कोणी वारले त्याबद्दल न्यायालयात अर्ज आला। यावर वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि त्यावरती न्यायालयाने त्याची ऑर्डर द्यावी। हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह आहे। ही केस महाराष्ट्राचे 1.25 वर्षापासून महाराष्ट्र बघतोय की हे आरोपी किती खालच्या पातळीचे आहेत। जर यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे।